नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागात आपण 4 रांगोळ्या बघतो आहोत. 4ही रांगोळ्या काढायला सोप्या आणि दिसायला सुंदर आहे. तुम्हाला नक्की जमतील अशाच रांगोळ्या आहेत आणि एखाद्या सणावारालाही काढू शकतात अशा रांगोळ्या आहेत, कारण की कलरफुल रांगोळ्या आहेत आजच्या. आपण कलर भरलेले आहे रांगोळीमध्ये. तर बघू शकता आपली पहिली डिझाईन. यामध्ये आपण बांगडीच्या मदतीने गोलाकार कलर टाकून घेतला आणि त्याला केंद्रवर्धिनीचा आकार दिला आहे आणि साईडने आपण आपली जी कॉमन नेहमीची डिझाईन आहे ती काढतो आहोत. तर सोपी आहे ही रांगोळी पहिली, पण नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रांगोळी कशी काढली हे लक्षात येईल. जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यात एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ नसतो. लाँग व्हिडिओमध्ये कसं एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं असतं. तर ते लाँग व्हिडिओ पण बघत चला. तर अशा पद्धतीने आपण 2-3 कलर वापरून ही डिझाईन रेडी केलेली आहे. तर एकदम सुंदर दिसणार आहे ही डिझाईन बघा. तुम्हाला जर अशाच रांगोळ्या रोज काढायला आवडत असतील दारासमोर एकदम कमी वेळात होणाऱ्या पण सुंदर सुंदर डिझाईन्स, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात, ते पण अगदी कमी वेळेत छान डिझाईन्स कशा काढायच्या हे सांगितलं जातं. तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघू पुढची डिझाईन. आपण 3 ते 3 टिपके काढले आणि मध्ये एक एक टिपका ॲडजस्ट केला आहे बघा. कशा पद्धतीने टिपके काढले हे व्यवस्थित लक्षात घ्या मैत्रिणींनो, म्हणजे नंतर कन्फ्युजन होणार नाही. आणि क्रॉसमध्ये अशा लाईन काढून थोडं कर्व काढला आहे आपण, तर त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा असा बोटाच्या मदतीने. आणि आपण असा कलर भरतो याच्यामध्ये. तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, जेव्हा पण आपण रांगोळीमध्ये कलर भरतो तर बाहेरच्या साईडने आतमध्ये जायचं, म्हणजे बाहेर जास्त कलर स्प्रेड होत नाही. तर आपण क्रॉसमध्ये 2 वेगवेगळे कलर भरणार आहोत. तर आधी आपण थोडा निळसर कलर भरून घेतला आहे, नंतर पिवळा कलर भरतो आहोत. तुम्हाला जे पण कलर आवडतील ते तुम्ही या रांगोळीमध्ये भरू शकतात अशा पद्धतीने, किंवा रांगोळी फिलरच्या मदतीने पण यामध्ये तुम्ही कलर भरू शकतात. तर 4ही डिझाईन्स खूप सुंदर आहेत आजच्या, आणि ज्या मैत्रिणींना कलरफुल रांगोळ्या आवडतात त्यांच्यासाठी तर एकदम छानच व्हिडिओ आहे. आणि इथे आपण नेहमीप्रमाणेच 3-3 टिपके काढून घेतो. अशा पद्धतीने जो मधला टिपका आहे त्याला दोन्ही साईडने आपण ते टूल फिरवून घेतलं आणि जे 2 बाकीचे त्याला एकदाच खालच्या साईडने सरकवून घेतलं आहे. अशा पद्धतीची डिझाईन तयार केली आपण. नंतर खाली केशरी कलरमध्ये असे छोटे छोटे टिपके काढून घेतलेत. तर दरवाजासमोर काढण्यासाठी एकदम सुंदर रांगोळ्या आहेत ह्या, किंवा एखाद्या सणावारासाठी पण तुम्ही ट्राय करू शकतात. पटकन पण होणाऱ्या आहे, 5 ते 10 मिनटाच्या आत होतील अशा रांगोळ्या आहेत ह्या. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या. म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर मला कमेंट करा की कशा वाटल्या रांगोळ्या. तुम्ही पण ट्राय केल्यात का रांगोळ्या. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची आहे. यामध्ये पण आपण 4 साईडला 4 पाकळ्या काढून घेतल्या आहेत पानाच्या आकाराच्या. यामध्ये पण आपण 2 कलर भरणार आहोत. आधीच्या रांगोळीमध्ये भरले त्याप्रमाणेच वेगळे 2 कलर भरतो आहोत. लाल कलर आणि एक थोडा बोली कलर आहे. क्रॉसमध्ये 2 वेगळे कलर. याच्या कॉम्बिनेशनला तुम्ही ब्ल्यू कलरही भरू शकतात, किंवा पिवळा कलर छान वाटेल, केशरी पण छान वाटेल. फेंट बोली कलर भरून घेतला आहे मी. आणि साईडने आपण जे टिपके उरलेत 4 तिथे अशी डिझाईन ट्राय करतो आहोत.
तुम्ही दुसरी पण डिझाईन काढू शकता, तीन टिपक्यांची किंवा केंद्रवर्धिनीची. त्याला थोडासा व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे. आतमध्ये आपण ज्या पाकळ्या काढल्या त्यामध्ये व्हाईट कलरने किंवा पिवळ्या कलरने लाईन्स काढल्या तरी छान दिसेल मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला जर अजून डिझाईन काढायची असेल, त्यामध्ये प्लेन दिसतंय असं वाटत असेल तर लाईन्स काढायच्या. जसे पाकळ्याला लाईन्स असतात फुलाच्या पाकळीला तसं. अगदी कमी कलरमध्ये एक सुंदर डिझाईन रेडी झालेली बघा आपली. नक्की काढा, दारासमोर छान दिसेल आणि प्रसन्न पण वाटेल अशा रांगोळ्या काढल्यानंतर. आणि मेन म्हणजे तुम्ही अशा रांगोळ्या काढल्यानंतर तुमचं कौतुक पण होईल. बघा आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. तर इथे आपण 4 बांगड्या ठेवल्यात आणि त्यामध्ये क्रॉसमध्ये 2 वेगळे कलर भरतो आहोत. तर ही रांगोळी शेवटची रांगोळी आजच्या भागातली. चारीपैकी जी पण रांगोळी आवडेल मैत्रिणींनो, नक्की तुम्ही तुमच्या दरवाजासमोर ट्राय करा. आणि चारही आवडल्या तर चारही एक एक दिवस ट्राय करा, काहीच हरकत नाही. आणि सोप्या पण आहे, तुम्हाला जमतील अशा आहे, त्यामुळे काहीच हरकत नाही. किंवा देवघरासमोर काढले तरी चालेल, छोटे छोटे आकार काढायचे. तर बघा आपण केशरी आणि निळा कलर भरून घेतला आहे असा. आणि साईडने अशी 4 टिपके देऊन केंद्रवर्धिनीचा आकार देणार आहोत. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो या रांगोळ्या आणि कमेंट करा. तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. त्यावरून कळतं की तुम्हाला व्हिडिओबद्दल, त्या रांगोळ्यांबद्दल काय वाटलं ते. तर मी तुमची वाट बघेल, कमेंटची वाट बघेल आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. येणारे व्हिडिओ पण नक्की बघत राहा. चला तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर आणि छान छान रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक सुंदर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.